पुन्हा एकदा नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अमित काशीद, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेदीय जलविज्ञान या सिरीजच्या 9व्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं उषःपान म्हणजे नक्की काय. आयुर्वेदीय ग्रंथामध्ये आचार्यांनी केलेले उषःपाना संदर्भातील वर्णन, उषःपानाचं प्रमाण, उषःपानाची वेळ व कोणत्या भांड्यामध्ये पात्रामध्ये उषःपान करावे या संदर्भात या भागात आपण जाणून घेणार आहोत. उषःपानामागील काही गैरसमज व त्यामागचे खरे तत्वज्ञान, खऱ्या अर्थाने खरे विज्ञान. अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की सकाळी सूर्योदयानंतर उठून पाणी पिलं तर त्याला उषःपान करण्याचे फायदे मिळतील का? जर असे प्रश्न निर्माण होत असतील तर सर्वप्रथम उषःपानामागचा मूळ हेतू आणि किंवा त्याची जी संकल्पना आहे, त्याच्या मागचे जे तत्व आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायला हवी. जर आपण फक्त उषःपानच करत असाल पण आयुर्वेदात सांगितलेले इतर आहार नियम असतील, दिनचर्या असतील, रात्रीची चर्या असतील, याचं जर पालन तुम्ही जर व्यवस्थित करत नसाल तर केवळ उषःपानाने संपूर्ण लाभ मिळणारच नाही. कारण त्यामागचा विचार जाणून घेणं हे खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे. कारण उषःपान ही एक स्वतंत्र कृती अशी नाही, तर ती संपूर्ण आयुर्वेदिक जीवनशैलीचा फक्त एक महत्वाचा घटक आहे. आयुर्वेदीय तज्ञ आपल्याला रात्री पाणी पिण्याचा सल्ला कधीच देत नाही किंवा रात्री पाणी टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण आपलं आरोग्य हे सूर्यशक्तीवरती अवलंबून असतं. बाहेरचा सूर्य आपल्या शरीरामध्ये अग्नीच्या रूपाने कार्य करतो. रात्री सूर्य नसल्यामुळे आपल्या शरीरातील पचनशक्ती म्हणजे जो आपण ज्याला जठराग्नी म्हणतो, म्हणजे पचनशक्ती ही मंदावलेली असते आणि अशा वेळी अन्नाचं आणि पाण्याचं पचन करणं शरीरासाठी जड ठरतं. म्हणूनच रात्री कमी पाणी पिण्याचा सल्ला हा डॉक्टरांकडून दिला जातो. तहान लागली तरच पाणी प्यावं आणि जितकी तहान आहे तितकंच पाणी पिणं योग्य आहे. आयुर्वेद असं सांगतो की रात्रीचं जेवण शक्य तितक्या लवकर करावं. शक्य झाल्यास सूर्यास्ताच्या अगोदरच म्हणजे पूर्वीच जेवण करावं किंवा शक्य नसल्यास सूर्यास्ताच्या नंतर पाऊण तासाने जेवण घ्यावं. असं जेवण करून आहार विहाराचे नियमाचं पालन करून लवकर झोपणे आणि लवकर उठणे हीच त्यामागची आरोग्यदायी संकल्पना आहे. जर तुम्ही रात्री 10, 10:30, 11 वाजता जेवण करून तुम्ही झोपणार असाल तर लक्षात ठेवा, अशा वेळी रात्री खाल्लेल्या अन्नाचं योग्य पचनच झालेलं नसणार आहे. आयुर्वेद सांगतो दिवसा जेवल्यानंतर कधी सुद्धा झोपायचं नाही बरं का, परंतु रात्रीची झोप ही सूर्यास्ताच्या नंतर सुमारे एक प्रहराने म्हणजे 3 तासानंतर आणि आपण रात्रीचं जेवण केल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी झोप घेऊ नये असं आयुर्वेद सांगतो. त्यानंतरच झोपणं हे योग्य मानलं जातं आणि ही झोप पचन क्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे. आता आपण मागाशी सांगितलं की सकाळी दुपारी जेवणानंतर झोपायचं नाही, बरोबर की नाही? पण आता इथे उलट आहे. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या दिवशी उठणार आहात तेव्हा सर्वप्रथम एक गोष्ट पाहिली पाहिजे, रात्रीचं अन्न पूर्ण पचन झालं आहे का? जर अन्न पचलेलंच नसेल तर पुन्हा झोपण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो आणि तेच योग्य ठरतं. कारण अशा स्थितीत जबरदस्ती उठलात तर अन्नाच्या पचनाला आणखीन वेळ लागणार आहे आणि जठराग्नीवरती अनावश्यक ताण येईल आणि या अवस्थेतूनच रसशेषाजीर्णासारखा विकार म्हणजेच अपूर्ण पचन किंवा आमदोष निर्माण होऊ शकतो. म्हणून रात्रीचा आहार हलका लवकर घेतलेला असणं अत्यंत आवश्यक आहे. असं केल्याने अन्नाचं पचन योग्य वेळी पूर्ण होतं आणि शरीराला विश्रांतीही मिळते. जेव्हा रात्रीचं जेवण पचलेलं आहे, झोपही पूर्ण झालेली आहे, तेव्हाच दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर उषःपान करावं हे योग्य ठरतं.
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. उष्णपान हे फक्त लवकर उठून नाही, तर पूर्ण पचन, रात्रीचं अन्नाचं पूर्ण पचन आणि विश्रांतीनंतरच योग्य ठरतं. जर तुम्ही रात्री 10-10:30 वाजता अतिशय जड प्रकारचा आहार घेतला असेल आणि त्यानंतर रात्रभर जागरण केलेलं असेल आणि तरीही दुसऱ्या दिवशी व्यायामाच्या नावाखाली लवकर तुम्ही उठत असाल, तर लक्षात घ्या, अशा परिस्थितीत जर तुमचं अन्न पूर्णपणे पचलेलंच नसेल आणि त्या अवस्थेत तुम्ही उष्णपान म्हणजे पाणी पिण्याची क्रिया करणार असाल, तर त्याचे फायदे तर दूरच हो, उलट तुम्हाला हानी होऊ शकते. अशा वेळी हे पाणी शरीरात आमाची उत्पत्ती करते, त्यामुळे शरीरात विविध प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात. आयुर्वेद सांगतो, रात्रीच्या अन्नाचं पूर्ण पचन झाल्यानंतरच तहान जाणवली की मुखशुद्धी करून उष्णपान करावं. आता प्रश्न असा की रात्रीचा आहार पचला आहे की नाही, आता हे कसं ओळखायचं बाबा? तर आयुर्वेद सांगतो, याच्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन करतो. उद्गार शुद्धिरुत्साहो वेगोत्सर्गो यथोचिता लघुता क्षुत्पिपासाच जीर्णहारस्य लक्षणम. थोडक्यात सकाळी उठल्यावरती शुद्ध डेकर, शरीरामध्ये उत्साह जाणवणे, मलमूत्र इत्यादीचं उचित रूपामध्ये उत्सर्ग होणे, शरीरामध्ये हलकेपणा आणि तहान आणि भूक याची संवेदना होणे, हे जीर्ण आहाराचं लक्षण आहे. तहान याची संवेदना झाल्यानंतरच पाणी प्यायचं आहे, कारण तहान लागल्यानंतर अडवायची नाही व तहान नसताना बिनकामाचं पाणी प्यायचं नाही, हे कायम ध्यानात ठेवा. रात्री 2 ते पहाटे 6 या वेळेला वाताचा काळ मानला जातो. या काळात आपण झोपेत असलो तरीही आपल्या शरीरामध्ये अनेक सूक्ष्म क्रिया म्हणजेच परिवर्तन चालू असतात. या मागील सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे अन्नाचं पचन. या वेळेला अन्नाचं पचन आतड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असतं, परंतु या विशिष्ट काळात आधीच पचलेलं अन्न 2 भागामध्ये विभागलं जातं. एक म्हणजे सार भाग, पोषण तत्वाचा, शरीरासाठी गरजेचा भाग जो शरीरामध्ये शोषला जातो, आणि दुसरा भाग म्हणजे किट्ट भाग, याला आपण मलभाग म्हणू शकतो, जो शरीरातून बाहेर टाकायचा असतो. पहाटे 2 ते 6 या वाताच्या काळात शरीरातील वायू तत्व अत्यंत सक्रिय असतं. याच वेळी शरीर पचलेलं अन्नरस शोषून घेण्याचं, उरलेल्या मलभागाचं शोषण करून त्याला पिंड स्वरूप देऊन शरीराबाहेर काढण्याचं काम, मलभागाला उत्सर्जन करण्याचं काम प्रामुख्यानं हे वायू तत्व करत असतं. या प्रक्रियेला गती आणि प्रेरणा हे वायू तत्व देत असतं, आणि म्हणूनच अशा वेळी केलेले हे उष्णपान या प्रक्रियेला नैसर्गिक गती आणि बळ प्रदान करतं. अशा वेळी पाणी प्यायल्याने शरीरातील अपायकारक मल सहजपणे शरीराबाहेर काढून टाकला जातो आणि शरीर शुद्ध, हलकं आणि सतेज होतं. परंतु एकदा सूर्य उगवला की पचन संस्थेचा जोर हा हळूहळू वाढू लागतो. शरीरातील अग्नी अधिक सक्रिय होतो आणि शरीर नवीन अन्न ग्रहण करण्यासाठी तयारी करू लागतो. म्हणूनच या वेळेस पाणी पिण्याचा सल्ला आयुर्वेद कधीही देत नाही, कारण हा काळ शरीराला नवीन आणण्यासाठी तयार होण्याचा आहे, शुद्धीकरणासाठी नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर पाणी पिण्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? ती म्हणजे जेव्हा शरीर मल उत्सर्जनाच्या अवस्थेत असतं, मल शरीराच्या बाहेर काढायचा असतो, यावेळी शरीर स्वतःहून संपूर्ण सिस्टीमचं स्वतःहून शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेत असतो. थोडक्यात शरीर स्वतःला शुद्ध करण्याच्या मार्गावर असतो. याच काळात केले गेलेलं उष्णपान सर्वात लाभदायक ठरतं, कारण या वेळेस जर आपण पाणी प्यायलो तर शरीरातील स्वच्छता म्हणजेच मलोत्सर्जन आणि जी शुद्धीकरण प्रक्रिया आहे ही अत्यंत सुरळीत आणि सोपी जाते. सूर्योदयानंतर उशिरा पाणी प्यायल्यास उष्ण काळाचे लाभ मिळत नाहीत. उलट अशा वेळी पाणी पिल्याने अजीर्ण होण्याची शक्यता वाढते, कारण पहाटे 6 ते सकाळी 10 हा काळ कफप्रधान काळ असतो. या वेळेत घेतलेलं पाणी जठराग्नी मंदावून कफाचं प्रमाण वाढवतं
अशा वेळेस पाण्याचा फार फार तर थोडा मलोत्सर्जनासाठी फायदा होऊ शकतो, पण त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही आरोग्यदायी परिणाम मिळणार नाही. उलट दीर्घकाळ सूर्योदयानंतर पाणी पिण्याची सवय अनेक आजारांची निर्मिती करू शकते. त्यातील प्रमुख विकार म्हणजे अजीर्ण म्हणजेच अपचन, आमवात आहेत म्हणजे शरीरामध्ये आम साचल्यामुळे शरीराला सांध्याला जी सूज येते, सांधे दुखतात, तो आमवात. मधुमेह आहे, उद्गार म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ढेकर येणं, अग्निमांद्य म्हणजे पचनशक्ती मंदावणं, जेवल्यावरती पोट फुगणं, पुढे अतिसार, संग्रहिणी म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, पाईल्स अशा आजारांची मालिका सुरू होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा चुकीच्या वेळी पाणी पिल्यामुळे आम्लपित्त हा आजच्या काळातील अत्यंत सामान्य पण त्रासदायक विकार निर्माण होतो. म्हणून सूर्योदयानंतर उशिरा पाणी पिणं टाळा. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण आज इथेच थांबूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की उष्णपानामागील काही गैरसमज व त्यामागचे खरे तत्वज्ञान, खरे विज्ञान. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उष्णपान केल्यामुळे प्रत्यक्षात दूर होणारे आजार व उष्णपान कोणी करू नये या संदर्भात. अच्छा, तर पुन्हा भेटूया व तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.